यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। प्रेयसीला पळवले आणि वेड्या महिलेला जाळले। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता, मोदी, पंकाविहिरी जवळ, सोलापूर। आपण वर्षानुवर्षे उत्तर प्रदेश आणि बिहारला नावे ठेवतो, मात्र महाराष्ट्र त्यापेक्षा खालच्या पातळीला गेला आहे। पुण्यातील हगवणे कुटुंबाचे प्रकरण देशभर गाजले असताना सोलापूर जिल्ह्यात काल देखील अशीच एक सुन्न करणारी घटना घडली। मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथील काल पहाटे घडलेली ही घटना जिल्हा हादरून टाकणारी आहे। पंढरपूर तालुक्यातील आंबे येथील किरण दशरथ दांडगे या मुलीचा पाटखळ येथील नागेश दिगंबर सावत याच्याबरोबर विवाह झाला। तिला 2 वर्षाची मुलगी देखील आहे। चुलत सासरे दत्तात्रय सावत यांनी मुलीच्या वडिलांना फोन करून तुमच्या मुलीने पेटवून घेतले आहे असे कळवल्यामुळे माहेरकडील मंडळी काल पहाटे 4:15 वाजता पाटखळमध्ये दाखल झाली। जावई नागेश सावत हा किरणने पेटवून घेतले असे सांगत सासऱ्याच्या गळ्यात पडून रडू लागला। कडबागंजीला लागलेल्या आगीत ती जळून खाक झाली असे सांगितले। मात्र मुलीच्या वडिलांनी संशय व्यक्त केल्यामुळे ही भानगड वेगळीच निघाली। जी मुलगी पेटवून घेऊन मेली असे सांगितले गेले ती मुलगी म्हणजेच किरण कराडमध्ये सापडली। मंगळवेढा पोलिसांनी तिला ताब्यात घेतले। किरण हिला हे सर्व प्रकरण माहीत आहे। ती मेल्याचे लोकांना दाखवण्यासाठी शेजारी राहत असलेल्या प्रियकराने हा कट रचल्याचे सांगण्यात आले। प्रेयसीला पळवून लावून प्रियकराने पंढरपुरातील आषाढी वारीत आलेल्या एका वेड्या महिलेला आणून गंजीमध्ये पेटवून जाळले असा संशय व्यक्त होत आहे। पोलिसांचे या प्रकरणामुळे डोके चक्रावले असून गंजी पेटवून जाळलेली ती महिला कोण आणि हा प्रकार कोणी घडवला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। कोर्टाला अजूनही सुट्ट्या असल्यामुळे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर निर्णय नाही। तिसऱ्यांदा देण्यात आली पुढची तारीख। लिफ्ट देण्याचा बहाणा करून युवकाला लुटणाऱ्या सोलापुरातील सेटलमेंट फ्री कॉलनी येथील विकी दशरथ गायकवाड, हुडगेतील विनोद गायकवाड आणि लहान इराण वस्ती येथील जगदीश संगटे यांना स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक। जागतिक युवा कौशल्य विकास दिनानिमित्त आज सोलापुरातील छत्रपती संभाजी तलावाशेजारी असलेल्या शासकीय कॅटरिंग कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आला विशेष रोजगार मेळावा। सोनाली मिश्रा बनल्या रेल्वे पोलीस दलाच्या पहिल्या महिला महासंचालक। रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या 1147 नागरिकांना सोलापूर महापालिकेने गेल्या 12 दिवसात केला 3,38,000 रुपयांचा दंड। Spenka premium water with added mineral quality and experts in water manufacturing, available in 1 liter, 500 ml and 200 ml. Contact 7385460039. Office 6 Cross Road, Commercial Complex, जुना पुणे नाका, सोलापूर। लॉर्ड्स ब्लाइंड लॅमिनेट्स सोलापुरात प्रथमच घेऊन येत आहेत अमेरिकन कंपनी कोलारचे बाथरूम फिटिंग्स, कमोड, वॉश बेसिन, मिरर, जकोजी फिटिंग्स, एन्क्लोजर, स्टीम आदी साहित्य एकाच ठिकाणी मिळणारे आणि सर्व्हिस व वॉरंटी देणारे सर्वात मोठे डिस्प्ले शोरूम लॉर्ड्स ब्लाइंड लॅमिनेट्स, नवीन WIT कॉलेज समोर, सोलापूर। मोबाईल 9511 8790 67। पंढरीत उद्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांच्या हस्ते होणार विठ्ठल रुक्मिणीची प्रक्षाळ पूजा। माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी मोहिते पाटलांवर मोडनिंबमध्ये केली टीका। म्हणाले, मोहिते पाटील एकटे लढले असते तर आमदार राम सतपुते यांच्या समोर त्यांच्या चिंध्या झाल्या असत्या। सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या माध्यमातून 5 कोटी रुपये खर्च करून उभारलेले 50 ई-टॉयलेट महापालिका आता नागरिकांना मोफत वापरण्यासाठी देणार। चेन्नईच्या कंपनीला देण्यात आला देखभाल दुरुस्तीचा ठेका। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवण्यासाठी सोलापुरात अंगणवाडी कर्मचारी आज दुपारी 12 वाजता हुतात्मा पुतळ्यापासून काढणार मोर्चा आणि करणार थाळीनाद आंदोलन। सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत गुरुवारी हुतात्मा स्मृती मंदिरात होणाऱ्या उद्योगवर्धिनीच्या मेळाव्यात मोहन भागवत कर्तृत्ववान महिलांशी साधणार संवाद। आषाढ मासानिमित्त सोलापुरातील शिवानुभव मंगल कार्यालयात उद्यापासून सुरू होणार संगीत शिव महापुराण कथा।
सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, आषाढी वारीसाठी सर्व विभागांचे एकत्रित असे नियोजनाचे डॉक्युमेंटेशन करणार. आषाढी वारीचे आणखी उत्तम नियोजन होण्यासाठी पंढरपुरात चंद्रभागा नदीवर आणखी 2 पुलांची आवश्यकता. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, मुख्यमंत्र्यांना याचा प्रस्ताव देणार. सोलापूर जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीच्या गणांची प्रारूप रचना झाली प्रसिद्ध. या संदर्भात हरकती किंवा तक्रारी 21 जुलैपर्यंत सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन. विवाहबंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाहबंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला 18 दिवसांच्या अंतराळ प्रवासानंतर आज दुपारी 3 वाजता पृथ्वीवर परतणार. शुभांशुच्या मोहिमेवर झाला 550 कोटी रुपयांचा खर्च. एकरूप उपसा सिंचन योजनेतून सोडलेले पाणी दक्षिण सोलापुरातील शिरवळमध्ये पोहोचले. धुबधुबी तलावात सोडलेल्या पाण्याचे आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते झाले जलपूजन. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह याबाबत 20 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात होणार अंतिम सुनावणी. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर लिखित गोष्ट रिझर्व्ह बँकेची या पुस्तकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले प्रकाशन. सरन्यायाधीश भूषण गवई यांना झाला संसर्ग, दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू. Kia, movement that inspires. माऊलींच्या गजरात वरुण राजाचीही उपस्थिती. परतीच्या प्रवासामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे निरास्नान संपन्न. मुंबईत आज सकाळपासून जोरदार पावसाच्या सरी. पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण 59 दिवसांनी पोलिसांनी सादर केलं 1676 पानांचे दोषारोप पत्र. रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. रेड अलर्ट जारी. तळा, रोहा, पाली, महाड, पोलादपूर, माणगाव या 6 तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर. आयकर विभागाकडून महाराष्ट्रात देशभरातील सुमारे 200 ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी. छत्रपती संभाजीनगर येथील एका फर्मची 16 तास करण्यात आली चौकशी. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.